डॉक्टर आंबेडकर भाग 2 हायस्कूलचे शिक्षण. मुंबईला जाऊन त्यांनी एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या परिवाराला अशा एका मोहल्ल्यात जागा मिळाली की जिथे गरीब लोक राहत होते. सर्वांना एकाच खोलीत राहावे लागत असे. झोपणे, राहणे, अभ्यास व स्वयंपाक सर्व काही तेवढ्या एकाच खोलीत. दोघांना झोपायला आवश्यक तेवढीही जागा नव्हती, इतकी ती लहान होती. भीमराव लवकरच झोपून जात. त्यांच्या डोक्याच्या बाजूला एक पिठाची चक्की होती व पायाजवळ एक शेळी बांधलेली असे. त्यांचे वडील रात्री 2 वाजे तो जागत असत व जेव्हा भीमराव झोपून उठत तेव्हा त्याच जागी ते झोपू शकत. काचेच्या शिशीचा तयार केलेला मातीचा तेलाचा एक दिवा होता. त्या दिव्याच्या उजेडात ते अभ्यासाला बसत. हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांना एक विचित्र अनुभव आला. तो ते आजन्म विसरले नाहीत. संस्कृत शिकण्याची त्यांची इच्छा होती. बाकीचे विद्यार्थी संस्कृत विषय घेऊ शकत, पण ह्यांना मात्र ते महार असल्यामुळे तो विषय घेण्याची शाळेचीच मनाई होती. विदेशी लोक हिंदू नसूनही संस्कृत शिकू शकत, पण ह्यावर कोणी चकार शब्द बोलायला तयार नव्हता. भीमराव मात्र संस्कृत विषय घेऊ शकले नाहीत. ह्या घोर अन्यायाने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले. परंतु पुढे जीवनात भीमराव संस्कृत शिकल्याशिवाय राहिले नाहीत. प्रथमोध्याय. आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यावेळी त्यांचे वय 17 वर्षाचे होते. त्याच वर्षी मुंबईच्या भायखळा मार्केटमधील एका छपराखाली रमाबाईंबरोबर त्यांचा विवाह झाला. एल्फिन्स्टन कॉलेजमधून ते इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाले व इसवी सन 1912 त्यांनी BA ची पदवी मिळवली. इसवी सन 1913 आंबेडकरांचे वडील स्वर्गवासी झाले. त्यावेळी ते बडोद्याच्या महाराजांकडे नोकरीला होते. ह्याप्रमाणे त्यांच्या जीवन संघर्षाचा एक अध्याय पूर्ण होऊन दुसरा सुरू झाला. अमेरिकेचा प्रवास. बडोद्याच्या महाराजांनी भीमराव आंबेडकरांना अत्युच्च शिक्षणाकरिता अमेरिकेला पाठविले. अमेरिकेत आंबेडकरांना एका नवीन जीवनाचा अनुभव मिळाला. तेथे सर्वच क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अस्पृश्यता त्यांना आढळली नाही. त्यामुळे त्यांचे मन अत्यंत प्रफुल्लित झाले. अमेरिकेतील वातावरणाने प्रभावित होऊन आपल्या एका मित्राला पाठविलेल्या पत्रात त्यांनी सुप्रसिद्ध आंग्ल नाटककार शेक्सपियर याच्या काही ओळी उद्धृत केल्या. त्या ओळींचा आशय असा होता की प्रत्येक माणसाच्या जीवनात केव्हा तरी एखादी उत्तुंग लाट येते. ती ओळखून तिचा जर त्याने योग्य फायदा करून घेतला व ही सुवर्णसंधी हातची जाऊ दिली नाही तर ती लाट अनायासे त्याला भाग्योत्कर्षाच्या सर्वोच्च शिखरावर अवश्य नेऊन पोहोचवते. आंबेडकरांनी अमेरिकेत उच्च श्रेणीचे व विद्वत्ताप्रचूर अनेक शोधनिबंध लिहिले. MA व PhD ह्या पदव्याही प्राप्त केल्या. दिनांक 21 ऑगस्ट 1917 ते भारतात परत आले. आंबेडकरांच्या शिक्षणाबाबत एक उल्लेखनीय व ठळक गोष्ट अशी की भारतात त्यांनी इंग्रजी व फारशी भाषेचा अभ्यास केला. अमेरिकेत राजनीतिशास्त्र, नीतिशास्त्र, नृवंशविज्ञान, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र ह्या शास्त्रांचे अध्ययन करून अन्य कितीतरी विविध विषयांचे ज्ञान त्यांनी संपादन केले. डॉक्टरेट ही पदवी मिळवली. आपल्या शिक्षणाच्या काळात आंबेडकरांचे मन क्रांतिकारी विचारांनी भारून गेले होते. त्याचवेळी त्यांनी पक्का निश्चय केला की मी दलित जातीतील लोकांवर होणारा अन्याय दूर केल्याशिवाय क्षणभरही उसंत घेणार नाही. ह्या प्रकारे हिंदू समाजात एक क्रांती घडवून आणण्याची त्यांची इच्छा होती. परंतु ती घडविण्याकरिता स्वतःची ज्ञानवृद्धी करणे त्यांना अत्यंत आवश्यक वाटले. ही फार महत्त्वाची गोष्ट होती. म्हणूनच त्यांच्या विचारांना ज्ञान व विद्या यांचा आधार मिळाला. याच मजबूत आधारामुळे भारताचे संविधान तयार करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका ते उत्कृष्टपणे निभावू शकले. पुनश्च अपमान.
अमेरिकेहून ते डॉक्टरेट घेऊन परत आले. बडोद्याला परतल्यानंतर त्यांची एका उच्च पदावर नेमणूक झाली. पण भारताच्या भूमीवर पाय ठेवता क्षणीच अस्पृश्यतेच्या शल्याची आठवण त्यांना सतत बोचू लागली. त्याला कारणही तसेच घडले. जेव्हा ते बडोद्याला पोहोचले तेव्हा त्यांच्या स्वागताकरिता कोणीही गेले नाही. एवढेच नव्हे तर कार्यालयातील नोकरवर्ग देखील फायली त्यांच्या हाती न देता समोर फेकून देत असे. त्यांना कोणी प्यायला देखील पाणी देऊन देत नव्हता. एवढ्या मोठ्या शहरात त्यांना राहायला घरही मिळाले नाही. ह्याबद्दल महाराजांकडे त्यांनी तक्रार केली, पण त्याचा काहीही एक परिणाम झाला नाही. ही गोष्ट येथेच थांबली नाही. अहिंदू लोक देखील त्यांच्याशी नीट व्यवहार करीत नव्हते. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की त्यांच्या मनात एक प्रकारची आग भडकली व त्या अस्वस्थतेत थोड्या दिवसांनी तेथून ते मुंबईला परत आले. इसवी सन 1920मध्ये आंबेडकर बॅरिस्टर होण्याकरिता लंडनला आले. तेथील ब्रिटिश म्युझियमचे ग्रंथालय फारच उत्कृष्ट आहे. ते सकाळी 8 वाजता उघडत असे. आंबेडकर तेथे दररोज सकाळी 8 वाजता उपस्थित होत व सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुस्तके वाचित असत. लंडनमध्ये अस्नोदकर नावाच्या एका विद्यार्थ्याशी त्याचा संबंध आला. तो तरुण चांगला श्रीमंत होता. त्याचे लक्ष शिकण्यात काही लागेना. एके दिवशी आंबेडकर त्याला म्हणाले, तुझ्या पूर्वजांनी खूप पैसा मिळवून ठेवला, ह्यात मुळीच संशय नाही. पण मित्रा, थोडा विचार कर. दुर्लभम मानुषं जन्म, सहजासहजी न मिळणारा मनुष्यजन्म तुला लाभला आहे. या जीवनात तुझे काही ध्येय असायला पाहिजे. लक्ष्मीच्या दृष्टीने तू भाग्यवान आहेस, पण सरस्वती तुझी दासी थोडीच आहे की तुला वाटेल त्यावेळी ती तुझ्याकडे चालून येईल. म्हणून ज्यावेळी ती भेटेल त्याचवेळी तिचा आशीर्वाद तू मिळवायला हवा. इसवी सन 1922मध्ये आंबेडकर बॅरिस्टर झाले व दुसऱ्याच वर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. मूकनायक. अस्पृश्यांचा आवाज हा मामूली आवाज नसून ती गर्जना आहे, हे जाहीर करून त्यांच्यावरचा होणाऱ्या अत्याचारांना व अपमानांना प्रकाशित करणे व सर्वांच्या समान अधिकाराकरिता लढत राहणे या उद्देशाने मूकनायक नावाचे एक लहानसे वर्तमानपत्र सुरू झाले. आंबेडकरांनी ह्या प्रयत्नाला आपले समर्थन दिले. ह्या पत्रिकेच्या पहिल्याच अंकात त्यांनी लिहिले की हिंदू समाज गगनचुंबी उंच मजल्यांच्या भव्य इमारतीप्रमाणे आहे. ह्यात चढण्याकरिता कसलाही जिना नाही व बाहेर निघण्याकरिता कसलाही दरवाजा नाही. एकीकडे हा समाज जड वस्तूत देखील देव आहे अशी श्रद्धा बाळगतो, तर दुसरीकडे असेही म्हणतो की समाजाचे अंगभूत काही लोक अस्पृश्य आहेत. हात लावण्याच्या देखील पात्रतेचे ते नाहीत. आज मात्र हे चित्र काहीसे पालटले असून हिंदू समाज अस्पृश्यतेला अनुचित मानू लागला आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी अस्पृश्यांकरिता निःशुल्क शिक्षणाची व्यवस्था केली व त्यापैकी पुष्कळांना नोकऱ्याही दिल्या. इसवी सन 1924मध्ये स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांची अंदमान कारागृहातून सुटका झाली व त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध लढण्याकरिता शिंग फुंकले. महात्मा गांधींनी देखील अस्पृश्यता नष्ट करण्याकरिता व्यावहारिक पाऊले उचलून उपाययोजना केली. चवदार तळे. क्षणोक्षणी व पदोपदी अस्पृश्यतेमुळे होणारा अन्याय व अपमान यांचा आंबेडकरांना मोठा कटू अनुभव आला होता. दलितांच्या उद्धाराकरिता इतरांकडे दयेची याचना करणे त्यांना मान्य नव्हते. एवढेच नव्हे तर ते त्यांना अपमानास्पद वाटले. उद्धरेदात्मनात्मानं ह्या न्यायाने अस्पृश्यांचा उद्धार ते स्वतःच करू शकतात. इतर कोणीही येऊन त्यांना वर उचलू शकत नाही. इतरांच्या भरवशावर कुणालाही न्याय मिळू शकत नाही. तो प्राप्त करण्याकरिता जे अन्यायाचे शिकारी बनले असतात त्यांना स्वतः लढावे लागते. न्याय मागून मिळत नसतो, तो लढून मिळवावा लागतो, असे त्यांचे मत होते. मुंबई सरकारने पूर्वी असे एक बिल पास केले होते की सार्वजनिक विहिरी व तलाव सर्वांनाच उपयोगाकरता मोकळे राहतील.
ह्या बिलाच्या आधारावर कुलाबा जिल्ह्यातील महाड नगरपालिकेनेही ठराव पास केला होता की तेथील चवदार तळ्याचा उपयोग अस्पृश्य देखील करू शकतात. पण तो ठराव फक्त सरकारच्या कागदोपत्री होता. त्याची अंमलबजावणी मात्र मुळीच होत नव्हती. डॉक्टर आंबेडकरांनी त्यातील पाणी घेऊन समानतेचे निशाण उंच करण्याचा निश्चय घेतला. ह्याकरिता त्यांनी एक दिवस निश्चित केला. त्या दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी सर्वांच्या अगोदर तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला व नंतर त्यांचे पुष्कळ अनुयायी ते पाणी प्यायले. त्यापूर्वी मात्र कोणीही अस्पृश्य त्या तळ्याजवळही फिरकू शकत नव्हता. हा सत्याग्रह करून डॉक्टर साहेबांनी जाहीरपणे सिद्ध केले की पाणी हे ईश्वराने सर्वांकरिताच निर्माण केले आहे. इकडे ह्यानंतर 2च तासात कोणीतरी सर्व गावभर अफवा पसरवून दिली की डॉक्टर आंबेडकरांचे साथी वीरेश्वराच्या मंदिरातही प्रवेश करतील. ह्यामुळे गावच्या लोकांनी डॉक्टर साहेबांवर व त्यांच्या अनुयायांवर हल्ला चढविला व त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर जखमी झाले. परंतु ह्या घटनेने भारताच्या सामाजिक जीवनाला एक नवीनच वळण दिले व जीवनाचा नवीन अध्याय सुरू केला. पुष्कळशा विचारी हिंदू नेत्यांनी महाड येथील लोकांच्या ह्या कृत्याची निंदा केली. सार्वजनिक विहिरी व तळ्यांमधून पाणी घेण्यात कसलीही अनुचित गोष्ट अस्पृश्य करीत नाहीत असे जाहीरपणे म्हणायला त्यांनी सुरुवात केली. इसवी सन 1927 एक विशाल संमेलन झाले. हिंदू धर्मात जातीपातीचा भेदभाव मुळीच न मानता सर्व जातींच्या लोकांना मंदिरात पुजारी होण्याची अनुमती असावी असा ठराव त्या संमेलनात झाला. चवदार तळ्याचा झगडाही न्यायालयात गेला होता. न्यायालयाने निर्णय दिला की तलाव ही सार्वजनिक संपत्ती आहे. प्रगतीची पावले. ज्या अस्पृश्यांचा शतकानुशतकापासून छळ होत आला त्यांना न्याय मिळणे अत्यंत आवश्यक होते. ह्याकरिता डॉक्टर आंबेडकरांनी निश्चित स्वरूपाच्या योजना सुचविल्या. उदाहरणार्थ, मंदिरात सर्व हिंदूंचा प्रवेश झाला पाहिजे. विधानसभेत अस्पृश्यांचे अधिक प्रतिनिधी असायला हवेत व त्यांना सरकारने नियुक्त न करता लोकांनीच निवडून द्यावे. अस्पृश्यांना आहे त्याहून अधिक संख्येत सरकारने सैन्यात व पोलीस खात्यात भरती करावे. गोलमेज परिषदेत भारतापुढे असलेले प्रश्न सोडविण्याकरिता विचारविनिमय करण्याकरिता ब्रिटिश सरकारने कितीतरी भारतीय नेत्यांना वेळोवेळी आमंत्रित केले. ह्याकरिता अनेकदा लंडनला संमेलने झाली. ह्या प्रकारच्या संमेलनाला राऊंड टेबल कॉन्फरन्स किंवा गोलमेज परिषद म्हटले जाते. महात्मा गांधींनी देखील ह्यात भाग घेतला. ह्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी मोठ्या त्वेषाने भाषण देऊन सरकारच्या विरुद्ध तीव्र नापसंती प्रकट केली. त्यांनी म्हटले की मागासलेल्या वर्गातील स्त्री पुरुषांशी समानतेचा व्यवहार होत नाही. इंग्रज सरकार देखील अन्य हिंदूंच्याच पावलावर पाऊल टाकून चालत आले आहे. त्या काळी महात्मा गांधींची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. देशातील लाखो करोडो लोक त्यांनी सांगितलेला मार्ग मोठ्या श्रद्धेने चोखाळीत होते. अस्पृश्यांना न्याय कसा मिळेल ह्याविषयीच्या महात्मा गांधींच्या विचारांचा डॉक्टर आंबेडकरांनी उघडपणे विरोध केला. डॉक्टरांच्या बुद्धीला गांधींचे जे विचार पटले व हितावह वाटले त्या विचारांचे डॉक्टरांनी समर्थन देखील केले. इसवी सन 1931 झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत त्यांनी अस्पृश्यांकरिता वेगळा मतदारसंघ प्राप्त करून घेतला. ह्याला अनुसरून हरिजन मतदार आपले अलग प्रतिनिधी निवडू शकत होते. महात्मा गांधींचे उपोषण. पृथक मतदारसंघामुळे हरिजन हिंदूंपासून वेगळे होतील अशी महात्मा गांधींची भावना होती. अगोदरच छिन्नविच्छिन्न झालेला हिंदू समाज आणखी विभागला जाईल म्हणून त्यांनी ह्या पृथक निर्वाचनाच्या निर्णयाविरुद्ध उपोषण सुरू केले. आवश्यकता पडल्यास मी आमरण देखील उपोषण करील असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. महात्माजींच्या उपोषणामुळे सर्व देश काळजीच्या महासागरात बुडून गेला. काँग्रेसचे बरेच पुढारी महात्माजींचा जीव वाचवण्याकरता डॉक्टर आंबेडकरांजवळ जाऊन पोहोचले. वाटाघाटीला प्रारंभ झाला. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना प्रश्न केला
जेव्हा मुसलमानांना पृथक मतदानाचा अधिकार मिळाला तेव्हा महात्माजींनी त्यांच्या विरोधात उपोषण का केले नाही? आता केवळ हरिजनांचाच अधिकार मिळतात म्हणून महात्माजींनी उपोषण सुरू का करावे? अस्पृश्यांना पृथक मतदानाचा अधिकार देण्याची तुमची इच्छा नसेल तर दुसरा कोणताही तोडगा सुचवा, पण केवळ महात्माजींचेच प्राण वाचवण्याकरिता मी मागासलेल्या जातींच्या हितांचा बळी देण्यास बिलकुल तयार नाही. नंतर डॉक्टर आंबेडकरांनीच पुढील तोडगा सुचविला. इंग्रजांनी जितक्या जागा हरिजनांकरिता दिल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा हरिजनांना विधिमंडळात राखून ठेवायला जर तुम्ही तयार असाल तर मी वेगळ्या मतदारसंघाची मागणी सोडून देतो. सरतेशेवटी वाटाघाटी करण्याच्या हेतूने जे पुढारी डॉक्टर आंबेडकरांकडे पोहोचले होते ते व डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये एक करार झाला. त्यानुसार विधानमंडळात हरिजनांच्याकरिता 10% जागा राखून ठेवण्याचे ठरले. ह्याच अटीवर डॉक्टर आंबेडकरांनी पृथक निर्वाचनाची आपली अट सोडून दिली व महात्माजींनीही उपोषण सोडले. ह्या प्रसिद्ध कराराला पुना करार किंवा पुना पॅक्ट म्हटले जाते. मागासलेल्या जातींच्या संघर्षमय वाटचालीत हा करार ऐतिहासिक महत्त्वाचा आहे.